जय आयुर्वेदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे। समृद्ध भाजीपाला शेतकरी ग्रुप क्रमांक 7 वरून सुरेश कारळे मंगळवेढा सोलापूर या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला। माझ्या गाईचा जो वार आहे किंवा त्याला जार असंही म्हणतात, वासरू बाहेर पडल्यानंतर अडकून राहिलेला आहे। काही प्रमाणामध्ये डॉक्टरांनी काढलाय, पण काही प्रमाणात शिल्लक राहिला, त्यामुळे गाई अन्न खात नाही, चारा खात नाहीये। या समस्येतून बाहेर कसं काढावं मित्र हो, यावरती आपण घरगुती उपाय देखील विचारलाय। याच्यावर घरगुती उपाय आहे, आपण गावठी भेंडी आहे ती 1 ते 1.5 किलो घेऊन त्याच्यामध्ये थोडासा गूळ, काळं मीठ टाकून ते मिक्स करून तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। हा तात्पुरता उपाय झाला। परंतु मित्र हो, मुळात ही जार बाहेर पडण्याची समस्या का निर्माण होते त्याचं कारण आहे मित्रांनो, सर्वात मोठं कारण म्हणजे खनिजांची कमतरता। जनावराला आपण जे चारा आणि खुराक देतो तो 100% न पचल्यामुळे गायीमध्ये कस निर्माण व्हायला पाहिजे, जी शक्ती निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण होत नाही। जार बाहेर फेकण्यासाठी त्याला तिच्याकडे जी अतिरिक्त शक्ती पाहिजे ती तिच्याकडे नसते। एवढंच नाही तर अनेक जनावरांच्या बाबतीमध्ये वासरं ओढून बाहेर काढावे लागतात। या सर्व समस्यांचं प्रश्न अनेक आहेत। गायी वेल्यानंतर मस्टायटिस होतो, म्हणजे त्याच्यानंतर दूध तुमचं पीकला जाण्यासाठी 20-25 दिवस लागतात। या सर्व समस्यांना तुम्हाला एकच उपाय आहे, प्रश्न अनेक उत्तर एकच। आपण त्याच्यामध्ये एनिमल हेल्थ चार्जर सुरुवातीला 4-5 दिवस, त्यानंतर रेग्युलर मिल्क चार्जर पण जर वापरलं तुम्हाला ह्या कुठल्याच समस्या येणार नाही। त्याचं वापरण्याचं प्रमाण जे आहे ते आपण 10 लिटरच्या गाईला 75 ग्रॅम 2 वेळेस म्हणजे 150 ग्रॅम, 15 ते 20 लिटरच्या गाईला तुम्हाला 100 ग्रॅम द्यायचंय। ते साधारणतः 2 वेळेस 20 लिटरपेक्षा जास्त गाईंना तुम्हाला 150 ग्रॅम द्यायचंय 2 वेळेस। अशा प्रकारे जर आपण रेग्युलर त्याचा वापर केला तर आपलं दूधही चांगलं येईल, समस्याही येणार नाही। जेव्हा जेव्हा समस्या येईल तेव्हा फक्त तात्पुरतं एनिमल हेल्थ चार्जर वापरायचे 4-5 दिवस। आपण जर अशा प्रकारे याचा वापर केला तर आपल्याला दूध व्यवसायामध्ये कुठल्याही समस्या येणार नाही आणि आपला दूध व्यवसाय हा फायदेशीर मिळेल, कारण चारा 100% पचेल, शेण चांगलं येईल आणि दूधही तुमचं अतिशय गुणवत्तेचं मिळेल, जे बाजारामध्ये तुम्हाला वाढीव दर मिळवून देईल। धन्यवाद।